नमस्कार मंडळी. संरक्षित शेती म्हणजे पिकांचं उत्पादन नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देऊन नियंत्रित वातावरणात घेण्याची आधुनिक शेती पद्धत. या पद्धतीत तापमान, आर्द्रता, प्रकाश, पाणी आणि खत यांचं नियोजन करता येतं. संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, लो टनेल, हाय टनेल असे प्रकार वापरून प्रतिकूल हवामानामध्ये भाजीपाला पिकांची योग्य प्रकारे लागवड आपण करू शकतो. शेडनेट हाऊसच्या जागेची निवड आणि उभारणीची दिशा पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि संरचनेच्या टिकाऊपणासाठी महत्त्वाची असते. योग्य नियोजन केलं तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. जागेची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याचा पुरवठा, सूर्यप्रकाश, रस्ता, वीज यांचा विचार करावा लागतो. समतल, सुपीक आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असणं आवश्यक आहे. निचरा व्यवस्थित होत नसेल तर शेडनेट हाऊसच्या भोवती पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावेत. चिकण मातीपेक्षा गाळ मातीची जमीन योग्य असते. जमिनीत पाणी साचू देऊ नये. ठिबक सिंचनासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाण्याचा सततचा पुरवठा उपलब्ध असावा. शेडनेट हाऊसपासून पाणी स्रोत जवळ असणं फायदेशीर ठरतं. पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. पाण्याचा सामू साधारणपणे 6 ते 7.5च्या दरम्यान असावा. क्षारता कमी असावी. वारंवार तीव्र वाऱ्याच्या क्षेत्रात शेडनेट हाऊस उभारू नये. पिकांना पुरेसा प्रकाश मिळावा. उभारणीसाठी सावलीदार झाडांच्या परिसरातील जागा निवडू नये. जागा भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी. मोठ्या झाडांची सावली शेडनेट हाऊसवर पडणार नाही याची खात्री करून घ्यावी. वाहतुकीसाठी सोयीचा रस्ता, वीज आणि मजुरांची उपलब्धता असणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतमाल आणि साहित्य वाहून नेणं सोपं होईल. शेडनेट हाऊसची योग्य दिशा निवडल्यामुळे आत हवा आणि प्रकाशाचं समान वितरण होतं, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. शेडनेटच्या प्रकारानुसार उभारणीची दिशा आवश्यक आहे. लांबी दक्षिण-उत्तर अशी असावी. या दिशेमुळे पश्चिमेकडील वारा सहजपणे पूर्वेकडे निघून जातो, ज्यामुळे शेडनेट हाऊसमध्ये हवा खेळती राहते आणि तापमान नियंत्रित राहायला मदत होते. सपाट छताच्या शेडनेट हाऊससाठी कोणतीही दिशा ठेवली तरीही चालते. दिशा निवडताना स्थानिक वाऱ्याची दिशा आणि मावळत्या सूर्याचा प्रभाव देखील विचारात घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून संरचनेमध्ये हवामानाचं चांगलं नियंत्रण ठेवता येईल. बांधकामापूर्वी जमिनीचं समतलीकरण करावं. ठिबक सिंचन प्रणाली आणि प्लॅस्टिक मल्चिंग यांचं नियोजन करावं. वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूला प्रवेशद्वार ठेवावा. स्ट्रक्चर मजबूत ठेवण्यासाठी GI पाईप आणि योग्य फाउंडेशन वापरावं. पीक आणि हवामानानुसार नेट निवडणं महत्त्वाचं आहे. नेट नीट ताणून बसवावं. दोरी क्लिप्स दर्जेदार असाव्यात. जॉईंट्स मजबूत ठेवावेत. फाटण्याची शक्यता असलेली ठिकाणं संरक्षित करावीत. साईड नेट योग्य उंचीपर्यंत ठेवावं. आवश्यक असेल तर व्हेंटिलेशन नेट, कीटक नियंत्रक नेट वापरावं. उन्हाळ्यात अतिरिक्त सावली किंवा पांढरी शेडनेट वापरावीत. ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. प्रवेशद्वाराजवळ डबल डोअर पद्धतीचा अवलंब करावा. कीटक नियंत्रक नेटचा वापर करावा. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी. मंडळी, अशा प्रकारे शेडनेट हाऊस उभारणीचं नियोजन करून आपल्याला दर्जेदार पद्धतीचा माल उत्पादित करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.